स्पष्टता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्यांचं सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्यासमोर बिलकुल स्पष्ट असतं. जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. असं कुणाबरोबर होतं का, सकाळ सकाळ गडबडीत आपण उठतो आणि स्वयंपाकाला लागतो आणि गॅस संपतो. असंच आज माझ्याबरोबर पण झालं. म्हणजे सुरुवात करायला गेले आणि अर्धवटच एक चपाती झाली आणि त्यात गॅस संपला. आता गॅस लावताना थोडीशी काळजी घ्यायची बरं का ताईंनो. इथं जे सुरक्षा कॅप काढल्यानंतर मी असं पाणी टाकून पाहते, त्यात जास्त बुडबुडे जर आले ना तर गॅस आपला लावायचा नाही. आतमध्ये एक वायसर असतो, तो चांगला पाहायचा, चांगला दाबून जर घेतला ना तर ते बुडबुडे येत नाहीत. मग असं स्वच्छ केला, त्यातलं पाणी पुसून घेतलं आणि जोडून घेतला गॅस आणि गॅस चालू झाला. मग पुढचं पटपट आवरून घेतलं मी. आता इथं मोकळी टाकी होती, त्याबरोबर पिटुकल्याचं खेळणं चाललं होतं. इथं पिटुकल्याला टाकीवर चढायचं आहे, पण ती काय हाईट कमी आहे त्याच्यामुळे त्याला काही चढता येईना. त्याने बऱ्याचशा उड्या मारल्या आणि बसला शांत. अचानक जर गॅस संपला ना तर याच्यात आहे ना वेळ इतका जातो ना, भरपूर काही समजत नाही, सगळी गडबड होऊन जाते. मग ती कसं बसं लवकर केलं आणि त्याच्यात आहे ना पटकन राजम्याची भाजी करून घेतली, चावल करून घेतले. पिटुकल्याला थोडेसे त्यातले राहतात, मग चावल पण केलं तर, आणि स्वच्छ केलं पूर्ण किचन, भांडे ते सगळं. आणि मला थोडंसं बाहेर जायचं होतं कामानिमित्त. म्हणजे आज सगळीच कामं गडबडीत झाली बरं का, पण सगळेच चांगले झाले. मला बाहेर जायचं होतं. आपलं नंबर प्लेट आहे ना गाडीची, ती चेंज करायची होती. आता SRP म्हणजे नाही का, वाहनाची सुरक्षा आणि ओळख पटवण्यासाठी असलेली खास नंबर प्लेट, जी ॲल्युमिनियमची असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेझरने कोरलेला युनिक नंबर असतो, ज्यामुळे कसं चोरीला आळा बसतो. आणि ती आता सर्व वाहनांना अनिवार्य आहे. नाही तर मग आहे ना ती 31 मार्चपर्यंत त्याची मुदत होती, नाही तर मग दंड होऊ शकतो. मग त्यासाठी गेले होते आणि मग ते पटकन तेवढी करून आणलं, ते नंबर प्लेट लावून आणली. तर येता मी आहे ना हे पिझ्झा बेस आणले होते. तर पिझ्झा बेसवर मग आहे ना असा सॉस लावून घेतला, त्याला फॉगने थोडेसे टोचे मारले, पिझ्झा सॉस लावून घेतला. थोड्याशा आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या कट करून भाज्या लावून घेतल्या. आणि स्पेशल म्हणजे पिझ्झा म्हणलं का मोझरेला आलंच, तर मोझरेला टाकून घेतला होता सगळीकडे जेवढं पाहिजे तेवढं. आणि भाज्या तुम्ही त्यात टमाटर, शिमला मिर्च, कांदा, असं कॉर्न टाकू शकतात. वरून आहे ना चीज पण किसून टाकलं होतं. आणि रेडीमेड बेस आहे ना त्याच्यामुळं हा पटकन होतो. तसं आहे ना शक्यतो बाहेरून काही आणत नाही बरं का, पण कधी मध्ये पोरांचा हट्ट राहतो आणि कधी मध्ये अशी रेसिपी होती, कधी मध्ये चांगली पण वाटते. तर मी असं त्यात आहे ना वरून चिली फ्लेक्स, ओरेगॉनो असं घेतले टाकून ते पण. आणि एका कढईमध्ये म्हणजे हे ना तव्यावर पण होतो. मी कढई गरम करून ठेवली, त्याच्यात आहे ना आधी एक जाळी ठेवली आणि त्याच्यावर प्लेट ठेवली आणि त्याच्यावर हा पिझ्झा बेस मांडला आहे, झाकून ठेवले. याला थोडंसं होल होतं, ते पण बंद करून घेतलं. आता हे ना खालचा बेस कुरकुरीत होईपर्यंत आणि वरचं मेल्ट होईपर्यंत मोझरेला इथपर्यंत गरम केला. हे पहा, ही प्लेट आणि त्याच्याखाली एक जाळी ठेवली होती. म्हणजे कढईत पण छान होतो. 4-5 दिवसापासून काही तब्येत ठीक नाही आणि असा काढा पाहिला ना तर पहिली आठवण येते बरं का. पहिली गावरान बोरं राहायची आणि बोरीची झाडं आठवतात, त्यावर चढून फांदी हलवून पडलेली बोरं पटापटा गोळा करून धूम ठोकायचो.
कारण बोरीच्या झाडावर पडण्याच्या भीतीने चढू दिलं जात नसायचं. आणि पण बोर मालकाची नजर चुकून हा कार्यक्रम आम्ही राबवायचो. ती गावरान बोरं खाऊन हमखास खोकला यायचा. बोरं खाल्ली असतील तर म्हणत 2 टोले पण खायचो. आणि नंतर मग आहे ना आजी आम्हाला असा काढा करून द्यायची. आणि कधी शेतात असं मचणावर जाऊन गोफण फिरवायची मज्जा औरच. आणि ते बुजगावनं का उभं करतात ना ते आत्ता समजायला लागलं. नाही तर हरभरा, ज्वारीचे कणस, गव्हाच्या ओंब्या, मक्याची कणसं तिथंच असं पाचरट जमा करायचं आणि ते पेटून भाजून खाण्यात वेगळाच आनंद राहायचा. आता हुरडा पार्टी करतात पण ती मजा काही औरच होती. मग ती अशी ती ह्या काड्याबरोबर कायम ती आठवण येतच राहते. मग असे छोटे छोटे गूळ पण आणत असते मी. म्हणजे कधी पोरांना फोडून द्यायचं काही टेन्शन नाही की हे घेतात आणि खातात. मग तो काढा केला ती म्हणजे एक आजीच्या हातच्या आधी 2 टोले खायचे आणि नंतर मग तो काढा आजी प्रेमाने आम्हाला प्यायला द्यायची. आणि हे काढा समजायचं सर्दीवर रामबाण उपाय आहे बरं का, घसा दुखत असलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ताईंनो कमेंट करा. आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वांना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ.